भारतवासियांना आणि सोलापूर शहरवासियांना, जिल्हावासियांना भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा। आज सर्व संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये हा अभूतपूर्व आणि यशस्वी मोर्चा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। यामध्ये सर्व पक्ष संघटना, विविध जाती धर्माचे सर्व बांधव बंधू भगिनी आपल्या मुलाबाळासह मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे अत्यंत कमी वेळामध्ये हा मोर्चा यशस्वी झालेला आहे। मी विश्वास गायकवाड, रिपब्लिकन सेना सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने आम्ही या मोर्चास पाठिंबा दिला होता। मी सोलापूर शहराध्यक्ष या नात्याने मी आपणास एवढंच सांगतो की भारतीय संविधान म्हणजे या भारत देशातील तमाम सर्व जनतेचा हा प्राण आहे। दिलेलं आपल्याला बाबासाहेबांनी हे संविधान हे सर्व आपलं कवच कुंडल आहे। आपले हक्क अधिकार शाबूत राहण्यासाठी बाबासाहेबांनी संविधान देतानाच आपल्याला आजच्याच दिवशी एक इशारा दिला होता। मी किती जरी चांगलं संविधान निर्माण केलं असेल आणि लागू केलं असेल, परंतु जर चालवणारे जर लोक नालायक असतील तर ते संविधान कुचकामी ठरेल, परंतु जर चालवणारे लोक जर लायक असतील तर हे संविधान देशामध्येच नाही तर जगामध्ये आपला ठसा उमटवत राहणार नाही। आणि त्यामुळं आम्ही सर्व भारतीय संविधानाने आपल्याला जे अधिकार दिलेत, मूलभूत जे अधिकार, हक्क आणि अधिकार, कर्तव्य, त्या आपल्याला त्रिसूत्री नाण्यावर आपल्याला जे संविधान दिलेले आहे त्या संविधानाची प्रत्येक भारतीयाने अंमलबजावणी करावी। देशातील सर्व जे काय देशातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, जिल्ह्यातलं सरकार असेल, सर्वांनी जर संविधानाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी केली, देशातला जो बॅकलॉग आहे आपल्या भारतीय संविधान सांगले प्रत्येक घरात एक नोकरी, रेशन कार्डवर एक नोकरी दिली पाहिजे सरकारी गव्हर्नमेंट, त्याची अंमलबजावणी 70 वर्षामध्ये आज पण झाली नाही। 75 वर्ष आपण देशातल्या मोदी सरकारनं अमृत महोत्सव साजरा केला। तुम्ही जर खऱ्या अर्थानं अमृत महोत्सव साजरा करत असेल तर आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं एक मागणी करतो की रेशन कार्डवर बाबासाहेबांनी जे अधिकार दिला आहे, प्रत्येक रेशन कार्डवर घरातल्या कुटुंबातल्या एका सदस्याला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे। तुम्ही देऊन टाका। जर तुम्ही सरकारी नोकरी प्रत्येकाला जर दिलं तर हा भारत देशातला भारतामध्ये गोरी गरीब राहणार नाही, वंचित राहणार नाही, दुर्लक्षित राहणार नाही। म्हणून आमची सरकारला विनंती आहे, फक्त भारतीय संविधानाचे हक्क अधिकार तुम्हाला जे दिलेले आहे, कायदे कानून, त्यावर फक्त अंमलबजावणी 100% करा। या देशातली पूर्ण जनता सुखी आणि समृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। आज संविधान दिनानिमित्त आपण सर्व सोलापूर जिल्ह्यातले बहुजन बांधवांनी हा मोर्चा यशस्वी केला। सर्वांना मी शुभेच्छा देतो। आणि आजच्याच दिवशी 26/11/2008 रोजी जो दहशतवादी हल्ला झाला मुंबई या ठिकाणी, त्यामध्ये अनेक आपले जवान शहीद झाले, त्यांनाही मी मानवंदना देतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। एक मिनिट सर्वप्रथम संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान बचाव जो मोर्चा निघालेला आहे, याला समर्थनार्थ भारतीय बौद्ध महासभा, मी संरक्षण सचिव विजय चंद्रकांत साळवे, संसदीय दलातर्फे पाठिंबा द्यायला इथं उपस्थित आहे। आज भारताचे संविधान हे संपूर्ण विश्वामध्ये घेतलं जात आहे आणि भारत सरकार जे आहे त्याच्यावरती लक्ष देत संविधानाकडे होणारे जे दुर्लक्ष आहे ते होऊ नये आणि संविधानाला समर्थक अशी भूमिका त्यांनी घ्यावी, यावरती हा मोर्चा होता। देशात होणाऱ्या ज्या घटना आहेत या संविधानाला विरोधक ठरत आहेत आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। पुन्हा एकदा संविधान बचाव रॅलीला आम्ही समर्थन देतो आणि या मोर्चाचं समर्थन करतो। सर्व नागरिकांनी जागरूक व्हावं आणि कसल्या आमिषाला बळी न पडता आपले हक्क आपल्या संविधानाला जिवंत ठेवावे, हीच आम्ही सर्वांना मागणी करतो। जय भारत, जय भीम। ठीक आहे, चला। आज 26 नोव्हेंबर हा सोलापूरसह संपूर्ण देशामध्ये संविधान दिन म्हणून साजरा होत आहे। या संविधानामुळेच ज्या लोकांना, मनवादी लोकांना आपल्या जातीप्रमाणे जे वागवलं जात होतं ते संविधानाने फोडून टाकलं आणि आज सर्वसामान्य लोकांना बोलण्याचा, सांगण्याचा, आवाज उठवण्याचा असा अधिकार
या संविधानाने दिलेला आहे आपल्याला. आणि आज या सोलापूरमध्ये जी रॅली काढली गेली त्या रॅलीस आमच्या चर्मकार समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत या संविधानाच्याच मार्गाने आम्ही याच्यापुढेही वाटचाल करू. आणि जर संविधानाला कुणीतरी डाग लावण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आम्ही तन मन धन रक्तसुद्धा सांडू. अशा प्रकारे आज या ठिकाणी ऐसा चाहूँ राज में जहाँ मिले सबन को अन्न, छोट बडो सब सब बसे रविदास रहे प्रसन्न. 15व्या शतकामध्ये गुरु रविदासांनीही या संविधानासारखंच आपले विचार व्यक्त केलेले होते. ते पुन्हा एकदा सांगतो, ऐसा चाहूँ राज में जहाँ मिले सबन को अन्न, छोट बडो सब सब बसे रविदास रहे प्रसन्न. आणि त्यांचे विचार डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या लिखाणामधून संविधानामध्ये बंदिस्त करून आज सर्वांना एकसारखेपणा आणून निर्माण केलेला आहे. पण काही मनुवादी लोक याच्या विरोधात जाऊन असलेल्या राज्यघटनेचाच उपयोग चुकीचा करत आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान दिलं त्याच वेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की घटना तर खूप चांगली आहे, पण त्याला जर चालवणारे लोक जर नसतील व्यवस्थित तर या संविधानाचा उपयोग होणार नाही. आणि आज 75 वर्षानंतर सुद्धा 100% बाबासाहेबांचे, गुरु रविदासांचे, मान्यवर कांचीराम साहेबांचे विचार पूर्ण झालेले नाहीत. आणि त्याची जबाबदारी आता आपल्या सर्व समाज बांधवांनी आचरणात आणावे. जय भीम, जय भारत, जय रविदास, जय कांचीराम. ठीक आहे, चल मी पाठीमागे. आज 26 नोव्हेंबर हा सोलापूरसह संपूर्ण देशामध्ये संविधान दिन म्हणून साजरा होत आहे. या संविधानामुळेच ज्या लोकांना, मनुवादी लोकांना आपल्या जातीप्रमाणे जे वागवलं जात होतं ते संविधानाने खोडून टाकलं. आणि आज सर्वसामान्य लोकांना बोलण्याचा, सांगण्याचा, आवाज उठवण्याचा असा अधिकार या संविधानाने दिलेला आहे आपल्याला. आणि आज या सोलापूरमध्ये जी रॅली काढली गेली त्या रॅलीस आमच्या चर्मकार समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत या संविधानाच्याच मार्गाने आम्ही याच्यापुढेही वाटचाल करू. आणि जर संविधानाला कुणीतरी डाग लावण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आम्ही तन मन धन रक्तसुद्धा सांडू. अशा प्रकारे आज या ठिकाणी ऐसा चाहूँ राज में जहाँ मिले सबन को अन्न, छोट बडो सब सब बसे रविदास रहे प्रसन्न. 15व्या शतकामध्ये गुरु रविदासांनीही या संविधानासारखंच आपले विचार व्यक्त केलेले होते. ते पुन्हा एकदा सांगतो, ऐसा चाहूँ राज में जहाँ मिले सबन को अन्न, छोट बडो सब सब बसे रविदास रहे प्रसन्न. आणि त्यांचे विचार डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या लिखाणामधून संविधानामध्ये बंदिस्त करून आज सर्वांना एकसारखेपणा आणून निर्माण केलेला आहे. पण काही मनुवादी लोक याच्या विरोधात जाऊन असलेल्या राज्यघटनेचाच उपयोग चुकीचा करत आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान दिलं त्याच वेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की घटना तर खूप चांगली आहे, पण त्याला जर चालवणारे लोक जर नसतील व्यवस्थित तर या संविधानाचा उपयोग होणार नाही. आणि आज 75 वर्षानंतर सुद्धा 100% बाबासाहेबांचे, गुरु रविदासांचे, मान्यवर कांचीराम साहेबांचे विचार पूर्ण झालेले नाहीत. आणि त्याची जबाबदारी आता आपल्या सर्व समाज बांधवांनी आचरणात आणावे. जय भीम, जय भारत, जय रविदास, जय कांचीराम. आज सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं संविधान बचाव समितीच्या माध्यमातून सोलापूर या आंबेडकर उद्यानपासून आंबेडकर उद्यान, मेकॅनिक चौक, सरस्वती चौक, चार हुतात्मा पुतळा, डॉक्टर आंबेडकर पुतळा येथून पूनम गेट या ठिकाणी संघर्ष समितीच्या वतीनं
मोर्चाचं आयोजन केलं होतं. संविधान बचाव भारत देशामध्ये संविधान आहे तर बहुजन समाज आहे अशी संपूर्ण सोलापूरकरांची भावना व्यक्त झाल्यामुळं संविधान बचाव समिती स्थापन करून या केंद्र आणि राज्य शासनाचा या ठिकाणी जो चाललेला नंगानाच जो अनेक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जातीमध्ये तेज निर्माण करून ही सत्ता हस्तगत करण्याचं काम या राज्य सरकारने केंद्र सरकारने चालवलेलं आहे. खोटं आश्वासन देऊन आणि संविधान हे बदलण्यासाठी त्यांचे अनेक खासदार आणि मंत्री अनेक वेळा त्यांनी आव्हान केलेलं आहे. तरी बहुजन समाज या देशाची शोकांतिका आहे. 85% जर एकत्रित झालं तर आपण 15%ला न्याय देऊ, परंतु शोकांतिक अशी आहे की देशाची 85% लोक 15%ला आपण आरक्षण मागत आहोत. ही अत्यंत दुर्दैव गोष्ट आहे. नाशिक येथे कुंभमेळा भरत असताना त्या ठिकाणच्या 2000 धाराशींची कत्तल करण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे. कुंभमेळा आणि प्रयागराजमध्ये जो कुंभमेळा भरला होता त्या ठिकाणी अनेक तंबूला आग लागली, अनेक लोक माणसं चिंगरून मेली. अशा परिस्थितीत सरकारने काय साध्य केलं? सरकार एकीकडे बेरोजगार वाढत असताना हाताला काम न देता आहे त्या योजना त्यांनी निकाली काढत आहे. अशा परिस्थितीमध्ये या सरकार घालवणं ही एक सर्व बहुजन समाजाची व सर्व पक्षीय संघटना संस्थेचं एक कर्तव्य आहे. हे पुढील काळामध्ये या सर्व बहुजन समाजातील लोकांना सोबत घेऊन हे सरकार कसं घालवायला पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही विचार करू. पुढील काळामध्ये अनेक जोमानं अनेक जे कार्यकर्ते नाराज झालेले आहे, अनेक कार्यकर्त्या संघटनेपर्यंत आम्ही पोचू शकलो नाही, परंतु त्या संघटनेपर्यंत आम्ही पोचून सर्व सोलापूर शहरातील ज्या काय संघटना संस्था मंडळं आणि पक्ष त्यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमानं पुन्हा मोठं आंदोलन यापेक्षा मोठं आंदोलन करण्याचा मनोरंजन या ठिकाणी मी संयोजक या नात्यानं मी आपल्याला ग्वाही देतो. आणि सर्व भीमसैनिक व बहुजन समाजातील सर्व उपमहापौर महापौर अनेक राज्य संघटनेच्या लोकांचा मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम जय भारत. सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं संविधान बचाव समितीच्या माध्यमातून सोलापूर या आंबेडकर उद्यानपासून आंबेडकर उद्यान, मेकॅनिक चौक, सरस्वती चौक, 4 हुतात्मा पुतळा, डॉक्टर आंबेडकर पुतळा येथून पूनम गेट या ठिकाणी संघर्ष समितीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलं होतं. संविधान बचाव भारत देशामध्ये संविधान आहे तर बहुजन समाज आहे अशी संपूर्ण सोलापूरकरांची भावना व्यक्त झाल्यामुळं संविधान बचाव समिती स्थापन करून या केंद्र आणि राज्य शासनाचा या ठिकाणी जो चाललेला नंगानाच जो अनेक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जातीमध्ये तेज निर्माण करून ही सत्ता हस्तगत करण्याचं काम या राज्य सरकारने केंद्र सरकारने चालवलेलं आहे. खोटं आश्वासन देऊन आणि संविधान हे बदलण्यासाठी त्यांचे अनेक खासदार आणि मंत्री अनेक वेळा त्यांनी आव्हान केलेलं आहे. तरी बहुजन समाज या देशाची शोकांतिका आहे. 85% जर एकत्रित झालं तर आपण 15%ला न्याय देऊ, परंतु शोकांतिक अशी आहे की देशाची 85% लोक 15%ला आपण आरक्षण मागत आहोत. ही अत्यंत दुर्दैव गोष्ट आहे.
नाशिक येथे कुंभमेळा भरत असताना त्या ठिकाणच्या 2000 झाडांची कत्तल करण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे. कुंभमेळा आणि प्रयागराजमध्ये जो कुंभमेळा भरला होता त्या ठिकाणी अनेक तंबूला आग लागली, अनेक लोक माणसं चिंगरून मेली. अशा परिस्थितीत सरकारने काय साध्य केलं? सरकार एकीकडे बेरोजगार वाढत असताना हाताला काम न देता आहे त्या योजना त्यांनी निकाली काढत आहे. अशा परिस्थितीमध्ये या सरकार घालवणं ही एक सर्व बहुजन समाजाची व सर्व पक्षीय संघटना संस्थेचं एक कर्तव्य आहे. हे पुढील काळामध्ये या सर्व बहुजन समाजातील लोकांना सोबत घेऊन हे सरकार कसं घालवायला पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही विचार करू. पुढील काळामध्ये अनेक जोमानं अनेक जे कार्यकर्ते नाराज झालेले आहे, अनेक कार्यकर्त्या संघटनेपर्यंत आम्ही पोचू शकलो नाही, परंतु त्या संघटनेपर्यंत आम्ही पोचून सर्व सोलापूर शहरातील ज्या काय संघटना संस्था मंडळं आणि पक्ष त्यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमानं पुन्हा मोठं आंदोलन यापेक्षा मोठं आंदोलन करण्याचा मनोरंजन या ठिकाणी मी संयोजक या नात्यानं मी आपल्याला ग्वाही देतो. आणि सर्व भीमसैनिक व बहुजन समाजातील सर्व उपमहापौर महापौर अनेक राज्य संघटनेच्या लोकांचा मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम जय भारत. ईश्वरातला
महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 11 दिवस अभ्यास करून भारतीय संविधानाची निर्मिती केली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान पूर्ण झालं व 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू करण्यात आलं. आजचा हा भारतीय संविधानाचा दिन संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा होत असताना आज PM मागासवर्गीय बहुजन संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाचे प्रास्ताविकेचे वाचन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. आजच्या भारतीय संविधान दिनाच्या मी तमाम भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.